नमस्कार. वटपौर्णिमेसाठी स्पेशल अशी पहिली ब्लाऊज डिझाईन मी बनवलेली आहे. वटपौर्णिमा आता जवळ आलेली आहे, तर पहा लेस, नॉड आणि साडीचा काठ आणि साडीतील कापड यापासून मी मस्त अशी चौकोनी गळ्यावरती तुम्हाला ब्लाऊजची डिझाईन बनवून दाखवणार आहे. दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक अशी ही डिझाईन होणार आहे. तर चौकोनी गळा मी आखून घेतलेला होता. आता पहा तो कट करून घेतला अस्तर आणि ब्लाऊज पीस. तर यापासूनच मी तुम्हाला मस्त अशी डिझाईन दाखवणार आहे. लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. तर पहा आता प्रथम काय करायचं, ब्लाऊज पीस आणि अस्तर हे उलट दिशेने काय करायचं, कमरेच्या बाजूला टीप मारून घ्यायची. तर पहा कमरेच्या बाजूला परफेक्ट अशी मस्त अशी टीप मारून घ्यायची. तर खूप छान डिझाईन तयार होणार आहे. वटपौर्णिमेसाठी सिल्कमधल्या साडीमध्येच हा मी बनवलेला आहे. तुम्ही कोणत्याही साडीमध्ये ही डिझाईन काठाच्या बनवू शकता. तर पहा जिथं नॉड बसवायचे आहे तिथं खून करून घेतले आणि यामध्ये काय केलेलं आहे, नॉड आतून अटॅच केलेले आहे उलट बाजूने. आता पुन्हा ती सरळ केल्यानंतर वरती येणार आहे. तर जिथं नॉड बसवलेली आहे तिथं डबल टिप मारून घ्यायची. लक्ष देऊन पहा म्हणजे मस्त अशी डिझाईन तुम्हाला येणार आहे. आता पहा सगळ्या गळ्याच्या बाजूने उलट दिशेने अशा प्रकारे चौकोनी टीप मारून घ्यायची. तर व्यवस्थित अशी टीप मारायची. आपल्याला याच्यावरती डिझाईन बनवायची आहे. सिल्कमधली जरी साडी असली तरी डिझाईन खूप छान होणार आहे. आता पहा यामध्ये पुन्हा नॉड अटॅच करून घ्यायची. तर नॉड अटॅच करून घेतली, डबल टीप मारून घ्यायची पहा आणि कट्स मारायचे. तर कट्स मारणं हे महत्त्वाचं आहे. कट्स मारल्यानंतर गळा आहे ना व्यवस्थित असा उलट होतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता याला ओपन करून घ्यायचं पहा, ओपन करायचं आणि कमरेच्या बाजूला पुन्हा टीप मारायची. तर ही प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला आता कमरेच्या बाजूला कुठेही कमरपट्टी लावायला लागणार नाही आणि तुमचा ब्लाऊजही पाठीमागून उचलणार नाही. फक्त टक्सची उंची ही गळ्याच्या खाली ठेवायची. आता पहा कमरेच्या बाजूला टीप मारून झाली. आता गळ्याच्या बाजूला काय करायचं आहे, परफेक्ट अशी व्यवस्थित अशी कुठेही अस्तर बाहेर दिसू नये म्हणून आतल्या साईडनं मी काय करत आहे, टीप मारून घेत आहे. आता पहा टीप मारून गळ्याची एकदम परफेक्ट अशी घेतली. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, अस्तर कुठेही बाहेर दिसून द्यायचं नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे ब्लाऊजचा जो लुक असतो ना तो खराब होणार नाही. आता पहा साईडनं काय करायचं, अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचं. तर तुम्ही हे ग्लूनी पण करू शकता, परंतु टीप मारल्यानंतर ते अगदी परफेक्ट असं अटॅच होतं आणि फिसकत पण नाही पहा ब्लाऊज. तर साईडनं अशा प्रकारे काय करायचं, तर टीप मारून घ्यायची. आता पहा टीप मारून कंप्लीट झाली. एक्स्ट्रा आहे ते कट करून काढायचं. पहा अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक थोडंसं जास्त घेतलेलं होतं, त्यामुळे मेन फॅब्रिक जे आहे ब्लाऊजचं ते एक्स्ट्रा होतं ते मी कट करून काढलं. आता पहा दुसऱ्या साईडला पण हीच प्रोसेस करून घ्यायची. अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते जॉईन करून घ्यायचं आणि जॉईन केल्यानंतर काय करायचं, एक्स्ट्रा आहे ना ते कट करून काढायचं पहा दुसऱ्या साईडचं पण. तर पहा इथं मी तुम्हाला जॉईन करून थोडंसं दाखवलेलं आहे आणि मगाचीच प्रोसेस आहे पहा याला. आणि एक्स्ट्रा आहे ना ते कट करून काढायचं जॉईन करून झाल्यानंतर. तर बॅक पार्ट अशा प्रकारे व्यवस्थित रेडी करून घ्यायचा आणि नंतर डिझाईनला सुरुवात करायची, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता पहा एक्स्ट्रा आहे ना ते मी कट करून काढलं. धागे वगैरे कट करून घ्यायचे. आता पहा गळा कसा रेडी झालेला आहे, एकदम चौकोनी शेप आलेला आहे. कुठेही तो असा तिरकस किंवा वाकडा किंवा शोल्डर उतरणारा अजिबात देखील नाही. तर दोन्ही सरळ बाजू आहेत ना इथं पहा त्याच्यावरती रेषा आखून घ्यायची म्हणजे गळ्यापासून खाली. आता पहा आपण जी लेस घेतलेली होती, कोणत्याही प्रकारची तुम्ही घेऊ शकता आवडीनुसार. तर याचे 2 तुकडे काढून घेतले मी. तिरकस अगोदर मोजून घेतला होता एक आणि त्याच्यानुसार मी दुसरा घेतला. तर पहा तिरकस म्हणजे गुणुले चिन्ह आपलं जे असतं ना, अशा प्रकारे तो इथं गळ्यावरती लावून घ्यायचा. तर पहा एक तिकडे आणि एक इकडे, एक खालच्या बाजूला आणि एक वरच्या बाजूला लावून घेतला पहा. आता काही करायचं, इकडच्या बाजूला मगाशी जसा इकडं लावलेला तसा इकडं लावायचा आणि गुणुले चिन्ह आलं पाहिजे गळ्यावरती, हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि दोन्ही आहेत ना एकामेकावरती लावा पहा. आता ही लेस लावून झाली का, तर ही रेडीमेड लेस असते पहा. आता साडी बरोबर जो काठ लेस लावली पहा, नॉड लावल्या. आता साडीबरोबर जो काठ आलेला तो पण या चौकोनी गळ्यावरती मी तुम्हाला लावून दाखवणार आहे. परफेक्ट असा आणि मस्त असा डिझाईन तयार होणार आहे. तर वटपौर्णिमेसाठी ही एका कस्टमरने म्हणजे काठपदर सारखीच साडी आहे पहा सिल्कमधली.
तर याला काट आलेला आहे पहा हा, आणि या काठापासून मी आता चौकोनी गळ्यावरती हा काट लावून देणार आहे आणि मस्त अशी डिझाईन तयार होणार आहे, कमी वेळात होणारी आणि खूप सुंदर भन्नाट दिसणारी ही डिझाईन आहे. कस्टमरला तर खरंच सांगू तुम्हाला खूप आवडली. अशा प्रकारे पहा हा काट आहे तो दुमडून तुमचा जेवढा आहे 2 इंचाचा 1.5 इंचाचा बसवू शकता तुम्ही, किंवा 1 इंचाचा म्हटलं तरी बसवू शकता, काही नाही. मी 2 इंचाचा घेतलेला आणि दोन्ही साईडनं शिलाई केल्यानंतर तो कमीत कमी 1.5 इंचाचा राहिला पहा. अशा प्रकारे फोल्ड करायचा खालच्या बाजूने, म्हणजे बाहेर त्याचं कापड दोरे वगैरे राहणार नाहीत. आता फिरवायचं पहा आणि इकडच्या साईडनं पण अशा प्रकारे आतल्या साईडला फोल्ड करायचं आणि टीप मारत वरती हळूहळू येत जायचं पहा. लक्ष देऊन पहा म्हणजे तुम्हाला असा हा काट बसवता येणार आहे. तर पलीकडच्या साईडनं पण मी ते आतल्या साईडला फोल्ड केलेलं आहे. इथं आपल्याला कुठेही लेस बसवायची नाही आणि बसवू शकतो आपण एका साईडला ओपन ठेवून, परंतु नाही बसवलेलं छान दिसतं पहा. अशाच प्रकारे तुम्ही काट जर बसवला तर दिसायला एकदम ॲक्टिव्ह असा लुक येणार. आणि अगोदर गुणिले चिन्हामध्ये जी लेस बसवलेली आहे ना ती अगोदरच बसवून घ्या, म्हणजे बाहेर त्याचे कोपरे दिसणार नाहीत. तर आता पहा इकडच्या साईडला देखील मी लेस बसवायला सुरुवात केली. अगोदर अर्धा इंच फोल्ड करून घेतली होती आणि आता पहा पलीकडच्या साईडनं अर्धा इंच आतल्या साईडला फोल्ड करत मी काय करत आहे, ही लेस जी आहे चौकोनी गळ्यावरती म्हणजे काट आहे ना, काट साडीचा तो बसवत आहे पहा. हा काट बाहीला पण आला होता आणि हाच काट आहे ना तो बॅक गळ्याला पण आला होता आणि सतत आडवी पट्टी बसवून कंटाळा आलेला आहे पहा, व्यवस्थित नाही दिसत. तर अशा प्रकारे काहीतरी ट्राय केलं ना गळा डिझाईनमध्ये तयार होतो पहा. आणि मस्त असा हा काट जो आहे तो मी बसवलेला आहे. तर पहा किती सुंदर आणि किती मस्त दिसायला लागलेला आहे हा ब्लाऊजचा बॅकनेक. आणि हे पहा अशा प्रकारे. आता पहा लेसपासून काठापासून आणि नॉडपासून हा गळा रेडी तर झाला, परंतु आपल्याला लटकन आहेत ना ते ब्लाऊजचं फॅब्रिक जे आहे म्हणजे ब्लाऊजचा पीसमधला तुकडा त्यापासून लेस लावून तयार करायचा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे दिसायला अजूनच ते ॲक्टिव्ह दिसणार आहे. तर पहा लेसचे मी 2 तुकडे घेतले याचसारखे आणि ते या त्रिकोणावरती मांडून घेतले, म्हणजे फोल्ड केलता चौकोनी कपडा आणि त्याच्यावरती पहा अशा प्रकारे मांडून घेतले. तर 2 साईडला मी 2 लटकन तयार करून घेतले. आता पहा काय करायचं, याच्यामध्ये नॉड मधोमध मांडायची आणि काठामध्ये अर्धा इंच पलीकडच्या साईडला सोडून द्यायचं आणि शिलाई अशा प्रकारे करायची. शेवट थोडंसं फोल्ड करायचं, एक्स्ट्रा आहे ते कट करायचं, ओपन करायचं. पहा किती सुंदर मस्त असा लटकन तयार झालेला आहे. तोही ब्लाऊज पीसवरती आणि लेसवरती मॅचिंग म्हणजे दिसायला लागलेला आहे. तर मॅचिंगचाच मी नॉड याला वापरलेला होता, नेव्ही ब्ल्यू कलरचा पहा, आणि ब्लॅक कलरची लेस वापरली होती, ब्लॅक आणि गोल्डन मिक्स. तर पहा किती छान आणि किती मस्त हा गळा तयार झालेला आहे. इथं पहा एक बटन लावू शकता किंवा एक मोती तुम्ही यामध्ये लावू शकता. तर पहा मी मोती लावलेला आहे, म्हणजे बटनच आहे, खूप असा मोठा बटन आहे आणि तो मी आता यामध्ये तुम्हाला लावून दाखवणार आहे. तर खूपच छान आणि खूपच भारी पहा डिझाईन तयार झाली. तुम्हाला आवडली असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये, आणि माझं काही चुकलं असेल तरी कमेंटमध्ये सांगत चला. तर पहा मोती म्हणजे बटन आहे ते यामध्ये मी ठेवून घेतले. तर पहा किती सुंदर आणि किती मस्त घातल्यानंतर तर खूपच छान दिसतो हा गळा आणि पसरतो पहा वरच्या साईडनं घातल्यानंतर थोडासा शोल्डरमध्ये हा गळा खूप छान दिसतो, पण शोल्डर नाही अजिबात उतरत कारण शिलाईची परफेक्ट तेवढी मी